हॅपी बर्थडे टू यू. कोण आलं बघ, कोण आलं बघ, कोण आलं बघ. बाबा आला. कोण आलं? ऐक 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 ऐक, बाबा आला. हॅपी बर्थडे कबीर. विश करा. गुड मॉर्निंग. ओले ओले ओले, झोपेत ना मोड, झोप मोड झाली. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनल्स क्रिएशन. बोल, तू पण बोल. आज कोणाचा बर्थडे आहे? कोणाचा बर्थडे आहे? आज आहे कबीरचा बर्थडे. आणि कबीर किती वर्षाचा झाला? कबीर झाला 2 इयर्सचा. हॅपी बर्थडे बर्थडे बॉय. तर मंडळी, आज आहे कबीरचा बर्थडे आणि आमचं चाललं आहे आता बर्थडेची तयारी. सो आज आहे 1 जुलै आणि कबीर झाला आहे 2 वर्षाचा. तर म्हटलं की चला घरच्या घरी का होईना छोटासा बर्थडे आपण सेलिब्रेट करूयात. ॲक्च्युली मला असं होतं की आपण फक्त 4 जणांचाच बर्थडे सेलिब्रेट करूयात. सो कबीरसोबत थोडा क्वालिटी टाईम स्पेंड करूयात. पण बाबाचं असं म्हणणं होतं की करूयात. तो आज न उद्या केव्हा मोठा झाल्यावर फोटो पाहील तेव्हा त्यालाही कळेल की आईबाबाने त्याचा बर्थडे कसा सेलिब्रेट केला होता. सो मग आम्ही आधीच 1 दिवसाआधीच ठरवलं की कबीरचा आपला घरच्या घरी आपण छोटासा असा बर्थडे करूयात. सो मग आज दुपारी आता आम्ही निघालो सगळी तयारी करायला बर्थडेची. तुम्ही बघू शकता मागे सगळं बर्थडेचं सामान आहे. केकची पण ऑर्डर काल दिली आहे. सो आजचा हा व्लॉग असणार आहे कबीरच्या 2ऱ्या बर्थडेचा. सो आम्ही बर्थडेला काय काय गमती जमती करणार आहे, काय काय मज्जा करणार आहे हे तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत व्लॉग पाहत राहा. बाबा काय म्हणायचं तुला? काही नाही. बाबा काही नाही म्हणत. कबीर कबीर बर्थडे बॉय. कबीर खूप खुश आहे. त्याला थोडंसं कळलं आहे की आज काहीतरी स्पेशल आहे. कालपासून 12 वाजल्यापासून आम्ही त्याला असं थोडं विश करत होतो, हॅपी बर्थडे सॉन्ग गात होतो. आणि मग रियाने पण त्याला असं छोटंसंच पेपरवरती गिफ्ट कार्ड बनवून दिलं. मग तो खूप खुश होता. त्याला असं वाटतंय की काहीतरी आज स्पेशल आहे. सो आता संध्याकाळी सगळे लोक आल्यावरती किंवा लहान मुलं आल्यावरती कबीर कसा रिॲक्ट करतोय हे मला पाहायचं आहे. कारण त्याला सवय नाही आहे जास्त माणसांमध्ये मिक्स व्हायची. सो बघूयात आता संध्याकाळी काय काय गमती जमती होत आहेत ते. सो तुम्ही व्लॉग पाहत राहा. सो आम्ही मार्केटला येऊन सगळी तयारी केली आहे. बर्थडेचं डेकोरेशन वगैरे, संध्याकाळी खाऊ पाणी वगैरे सगळं घेतलं आहे. आणि रिटर्न गिफ्ट दिले आहेत पॅक करायला. सो आता बघूयात ते झाले असतील तर आपण घेऊन जायचं आणि घरी जाऊन सगळे डेकोरेशनची वगैरे तयारी करायची. काय इथं फोन येतोय बाबाला कोणाचा तरी. सो आम्ही रिटर्न गिफ्ट दिले होते पॅक करायला. सो तेवढ्यात त्यांचाच कॉल आला होता की तुमचे रिटर्न गिफ्ट झाले आहेत पॅक करून. सो आता आपण घेऊयात. सो इथे गर्ल्ससाठी पिंक कलर आहे आणि बॉईजसाठी ब्लू कलर आहे. सो रिटर्न गिफ्टसुद्धा आपले पॅक झालेले आहेत. तुला काय पाहिजे? काय पाहिजे तुला? तुला पाहिजे घेऊयात आपण. तुला पाहिजे हे पाहिजे. देखो उसको उसको कैसे खोलने का है, देखो उसको पसंद है. बाबा बोलताय, वो बुआ बोलताय. हे बघ हे घेऊया आपण. तुला घे, हे घे, हे घे. कसं पाणी पियायचं काढते उसको सब पता है. कर कर लॅपटॉप चालू कर. कबीरला लॅपटॉप घ्यायचा का आपण? हा घे लॅपटॉप, काम कर. बाबा तो हेच ते गाडी वगैरे पेक्षा हेच खेळत बसेल तो मस्त. घ्यायचंय ते. सो कबीरला गोष्टी कळायला लागल्यात. त्याला आता तो लॅपटॉप खूप आवडलाय. घ्यायचं ते बघ. लॅपटॉप घेतला. घे 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 घे. आपण लॅपटॉप घेतला. चला घरी घेऊन जाऊया, घरी घेऊन जाऊया. अरे घरी जाऊन खेळूया ना. कबीर कबीर तुझे कपडे आले. आले कबीरचे कपडे. चला चला चला, खोला खोला खोला. पकडा मम्मी जरा. हे पकडा. आता तुम्ही खोला. हे घ्या. कोणा तुला खोलायचे का? तिने खोलले ना.
अच्छा आत्ताच आले. आम्ही फोन करायला सांगितलं हा फाड की आले की नाही. आत्तूने आमचे कपडे मागवले बर्थडे बॉयसाठी. आले रिव्हील नाही करायचे, आलेत. पण चेक करा मम्मी तुम्ही तोपर्यंत त्याला. मी तिला कॉल करून म्हटलं त्या डिलिव्हरीवाला बोल की बाबा बाळाचा बर्थडे आमच्या, येऊ दे लवकर कपडे. सो आत्तूने कबीरसाठी कपडे पाठवले आहेत. स्क्विश आलेत ना व्यवस्थित? हां, ही पहिल्यापेक्षा छोटी साईज आली, बरं झालं. पहिलेवाले खूपच मोठे आलेले. चला आता आपण तयारी करूयात. सो अशा प्रकारे सगळी तयारी, सामान वगैरे तर घेऊन आलो, पण आता घरी डेकोरेशन वगैरे करायचं आहे, तयारी बाकी आहे. सो म्हटलं तोपर्यंत माझ्या पण ड्रेसची सोय करूया. सो मी साडी बाजूच्याच विंगमध्ये फॉल बिडिंगला दिली होती, तर म्हटलं ती पण कलेक्ट करते. बघूया आता, सगळं तयारीवरती आहे की ड्रेस घालायचं की साडी घालायची ते. पण आपल्या साडी फॉल बिडिंग करून ठेवलेली रेडी, म्हटलं रेडी ठेवूयात. जे जसं वेळ भेटेल तसं म्हटलं रेडी होऊयात. सो तुम्ही व्लॉग बघत राहा, आमची तयारी कशी आम्ही काय करतो आहे ते, आणि छोटासा आपला घरगुती सेलिब्रेशन बर्थडेचं कसं करणार आहे ते. स्टे ट्यून्ड. वरची पट्टी थोडीशी वेगळी झाली ना? थोडं ठीक आहे, पण एवढं काही वाटत नाही आहे. मिक्स अँड मॅच छान दिसतंय. सो अशा प्रकारे इकडे चालली आहे आमची तयारी डेकोरेशनची. सो भरभर आपण डेकोरेशन करून घेऊयात. रिया हेल्प कर थोडी. नाही बलून नाही, ते शोध बलूनचं फुगवायचं असेल आतमध्ये. सो अशा प्रकारे आपलं डेकोरेशन झालेलं आहे. ये सो आपण सगळीकडे थोडं कोकोमेलनची थीम केली आहे. सो आता आपण करूया पुढची तयारी. कसं वाटतं आहे डेकोरेशन मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कबीर हॅपी बर्थडे कबीर. छान वाटतं, बरोबर आले यू? येस. चला, सो अशा प्रकारे आपला बर्थडे बॉय पण रेडी आहे. बर्थडे बॉय आणि कबीरचा केक सुद्धा आला आहे. बर्थडे बॉयची दीदी पण रेडी आहे. सो आता आम्ही सगळे रेडी आहोत आणि आता फक्त गेस्टची वाट बघायची आहे यायची. कबीर थांब, मी हेल्प करते तुला, थांब. आणि कबीरचा केक पण रेडी आहे. कबीर कोकोमेलन. हां, स्पीकर लावलाय त्याला, स्पीकरचं क्रेज आहे. कोकोमेलन कबीरचा केक. कबीरला आत्तापर्यंत फक्त कोकोमेलनच कळतंय, त्याच्यामुळे आम्ही कोकोमेलनचीच थीम केली आहे. सो आता आपण सगळे रेडी आहोत. लोक येईपर्यंत म्हटलं आपण थोडे फोटोज आणि व्हिडिओज काढूयात. पण कबीरच्या बड्डेची स्पेशालिटी म्हणजे आमच्या आत्तूने घेतलेला हा ड्रेस. सो या ड्रेसची खासियत अशी आहे की कबीरच्या बाबाचा पण असा ड्रेस होता लहानपणी बड्डेला. सो मी हा फोटो दाखवते. सो ह्या वेळेला आत्तूने ठरवलं की स्वप्नीलने लहानपणी जसा बड्डेला ड्रेस घातलेला तसाच ड्रेस आपण कबीरला घेऊयात. सो आत्तूच्या खास एकदम बोलतात ना, आत्तूने खास हा ड्रेस पाठवला आहे कबीरला. शोधून एकदम खूप शोधलं ऑनलाईन मिंत्रावर, तेव्हा तिला हा ड्रेस सापडला. कसं एकदम सेम दिसत आहेत ना, एकदम सेम. असं उभं राहा ना, तिकडे उभं राहून फोटो काढूया आपण. सो हा आहे स्वप्नील, त्याच्या लहानपणीचा हा बड्डेला फोटो काढला होता मम्मी पप्पांनी त्याला स्टुडिओमध्ये नेऊन. सो यावर्षी छकुली म्हणाली की मी नाही आहे बड्डेला, पण काहीतरी स्पेशल करूयात, तर तिने सेम असा ड्रेस मागवला कबीरसाठी. हे बघ. हो, मी आहे. ऑल आहे. काय झालं बाळा? सो आम्ही सगळे रेडी होऊन बसलो आहे आणि वाजलेत 8. 7:30चं टायमिंग दिलं आहे. लोक काय कधी वेळेवर येतच नाहीत बाबा. सो 7:30चा टाईम दिला होता म्हणजे, आणि आता वाजलेत 8 तरी अजून काय कोणाचा पत्ता नाही. आपला केक वगैरे सगळं रेडी आहे. बघूया आता आल्यावरती, मग आले की सगळे एकदमच येतील. हाय कबीर. अगं बाई मायले खरं बघा कशी मॅचिंग करून आली आहेत. अगं बाई या म्हटलं काय 7:30चा टाइम दिले, लोक काही येतच नसतात वाटतं. अरे बाबा या काकी. आम्हाला आजीच लागते.
ये बस मला मांडीवर बस बाई. आणि तुझे दात कोणी खाल्ले? मम्मीने खाल्ले त्याच्या मांडीवर बसा. बाकी तर कोण आलेच नाही. टाइम दिलाय अजून बघ कोण आलं. 5 मिनिटात येतो चालतंय. तुला हवं हे हवं तुला हे कार्टून बघतोय ना, बघू त्याला त्याला. तेच बघत राहिला. एवढं घाबरतो ना. हा. घाबरतो ना माणसं. हा पण खूप घाबरायचा, रडायचा. नंतर थोड्या वेळाने खूप रडायचा. Puppy. माझी तिची सवय नाही ना जास्त. आणि कोणाच्या घरी गेले की बाहेर सगळं रडायचं सुरू व्हायचं. ते बघ व्हिडिओ सांग. सगळ्यात मस्तीखोर मुलाचा व्हिडिओ असा इकडे येणार. हा सगळ्यात मस्तीखोर मुलगा आहे. किती झालं? अरे वा. झालं? आता तुझं काम झालं, तुझा तुझ्या पेपरमध्ये. त्याला हातलाच नाही लगेच फोन आला. थोडा तू आता पूर्ण खायचं आहे. पूर्ण खाली आलं मस्त पोज मध्ये. पार्टी पण प्रॉपर लागतोय तुम्ही. याचं काय झालं? परत नाही आता तो. तिकडे तिकडे जाऊन बस. मार ना तिकडे. केक वरती पाडू नको. केक वरती पाडू नको. तिकडे जाऊन मार. मला काय? ठीक ना मग. जोरात रडायचं. त्याच्यावर लिहिलंय. बाय बाय बाय. राईटला करायचं असतं ना. राईटला का लेफ्ट बघ तयार व्हायचं. अँटी क्लॉकवाईज कर. एअर वन. त्याच्यावर नको. माणसं नको. हा. तेव्हा कबीर आई काय? कवी घाबरला. बलून. बाबाचं काम म्हणून तुम्हाला बसवलं. मजा आली. बरोबर केलं. अगं पोट्टे मॅडम, तुमचे मिस्टर कधी येत आहेत? बोलवा लवकर लवकर कॉल करून. बच्चा कंपनी हाय बोला. हाय हाय सगळे एकदम बोलले. लवकर लवकर जेवायचं. हा बिर्याणी कशी आहे? चांगली आहे ना? हा हा बरोबर बरोबर. तू खा पहिली. कसला हा पोरगा बघ. सगळे गिफ्ट देताना फोटो काढायचा होता आणि हा बघ कसा घेऊन बसलाय. आगाव पोरगा. कबीर काय बाळा? कबीर काय आहे? आता नाही खोलायचं. कबीर काय आहे? असं आहे ते. काय म्हणजे कोणाला त्रास नाही देणार. तू एकटा फक्त त्याला माणसं नको. फक्त माणसं नको. माणसं नको.
सो अशा प्रकारे कबीरचा बड्डे झाला आहे सेलिब्रेट. आणि बघा 2 मिनिटापूर्वी पूर्ण घर भरलं होतं माणसांनी आणि पूर्ण घर आता खाली झालं आहे. पण छान बड्डे झाला घरच्या घरी, थोडक्यात असा. पण सगळा कचरा झाला आहे तर आता साफ करायचा आहे. शेवटी राहिल्या सासवासुद्धा जेवायच्या. आता आम्ही बसतो जेवायला. दोघीच राहिलो आम्ही जेवायला. सगळे जेवले, पाहुणे पण गेले. सो मी पण आता जेवायला घेतलं आहे. कबीर आणि माझा बर्थडे बॉय कबीर खूप खुश आहे गिफ्ट बघून, है ना. आई बाबाकडनं लॅपटॉपचं गिफ्ट बघून कबीर खुश आहे. लॅपटॉप, कबीरचा लॅपटॉप. कबीरला लॅपटॉप खूप आवडलाय, है ना. आम्ही ऑफिसचं काम करून करून कंटाळलो. कबीरला लॅपटॉप पाहिजे. पण बघ आता ती रियाज खेळणार. सो अशा प्रकारे कबीरचा बड्डे खूप छान सेलिब्रेट झाला आहे. तुम्हाला हा ब्लॉग बघून कसा वाटला, काय काय गमती जमती आवडल्या आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. सो आता जेवायला बसते. जेवल्यावरती पेटपूजा झाली की मग हे सगळं पसारा आवरता येईल. टिल देन बाय. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये.